तुकोबाराय म्हणतात अवताराची रास आहे माझा भगवान परमात्मा. गहू निघाले का नाही आता आजीबाई? गहू निघाले का नाही दादा? गहू निघाले, घरासमोर आणून तो ट्रॉली उभारली, 2-4 ट्रॉल्या उभारल्या. आता गव्हाची काय तयार झाली? आता त्याच्यात एक गहू आहे का अनेक गहू आहे? अनेक वस्तू ज्या ठिकाणी ढीग केला जातो त्याला रास म्हणतात. माझा पांडुरंग विटेवरती एकटाच उभा आहे, पण या सगळ्या अवतारांची तो रास आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, भक्ता कारणे घेशी अवतार अनंत, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. कारण काय? तो कनवाळू आहे, कृपाळू आहे, म्हणून त्याला भक्ताची कीव येते आणि त्यांच्यासाठी तो अवतार घेतो. मी तर म्हणेल तो अवतार घेत नाही, अवतार घेणं हा त्याचा धंदा आहे. धंदा कळतो ना तुम्हाला? मराठीत बोलायला कळतं की इंग्लिशमध्ये कीर्तन करू? धंदा कळतो ना तुम्हाला? धंदा, धंदा म्हणजे बिझनेस. मग आपले प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे धंदे. आता काही लोकांचे धंदे कीर्तनात सांगण्यासारखे नाहीये. हसले का तुम्ही? म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळलंय? माया काय जन्म घेणं, अवतार घेणं असं मी सांगत होतो. हा देवाचा धंदा आहे. तुकोबाराय म्हणतात घेऊन या चक्र गदा. हे मी नाही सांगत बरं बाबा. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. आपल्यासारखे अनेक धंदे करीत नाही. कीर्तनकारानं कीर्तनच करावं, गावात इलेक्शनला उभं राहायचं काम, बाईनं आपला स्वयंपाक पाणीच करावा, उगाच किचनच्या वाट्यावरून खिडकीत कान देऊन लोकांची भांडणं ऐकायचं काम. सगळे रील पाहतो मी इंस्टावर ध्यानात आलं. आता हे का आम्हाला शिकवलंय का आनंदीनं? ज्याने त्याने जेने काम तेने करो. गुजराती नरेंद्र मोदीच्या राज्याची म्हण आहे. जेने काम तेने करो, दुजा करो तो गोता खावे. आपलं काम आपलं करावं. देव देवाचं काम करतो. आता चैत्र महिना लागणार आहे. चैत्र महिन्यामध्ये झाडांना नवीन पालवी फुटणार आहे आणि तीच पालवी 12 महिने त्या झाडाला राहणार आहे. हे जे काम करतो ना, या शक्तीचं नाव आहे देव. आता बघा, इतकं गरम होतं, इतकं गरम होतंय, कूलर लावलं तरी गरमच होतंय. हे गरम करण्याची यंत्रणा ज्याच्या ताब्यात आहे त्याचं नाव देव आहे. मे महिना सुरू झाला, पहिला पंधरवडा संपला की आकाशामध्ये ढग जमा व्हायला सुरुवात होईल, गार वारे व्हायला सुरुवात होईल आणि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लगेच बेमोसमी पाऊस यायला सुरुवात होईल. हे कोण पाडतंय? आपल्या गावचे सरपंच. मला काय म्हणायचं, किती कळतंय ऐका. हे सगळं ज्याच्या ताब्यात आहे. मी हलविल्या प्राण हाले, मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, जनाशी चाळविता मी. हे सगळं जो करतो ना त्याचं नाव देव आहे आणि त्याचा हा धंदाच आहे. परत आलं तिथं कोणता? अवतार घेणं. काव महाराज शंका आहे, जाणकार ऐकणाऱ्याच्या डोक्यात शंका आली पाहिजे. काव महाराज देव अवतार घेतो, पण आम्ही मंदिर बांधलंय देवीचं आणि तुम्ही सांगताय आम्हाला विठ्ठलाचं. पैसे तुम्हाला नक्की आम्ही द्यायचे कशाचे? काही काही बाया कामाला गेला ना शिवम महाराज, उक्त्यामध्ये उक्त कळते तुम्हाला? उक्त उक्त आता काय आपल्याला अंतर नाही नाशिक. काही काही महिला उक्त्या जर टोळी घेऊन कामाला गेल्या, जेवायला बसत नाही. उक्त्यामध्ये बाया गेल्या कारण काम अंगावर घेतलेलं असतं, अंगावर त्या बसत नाही. त्यांच्या डोक्यात एकच टार्गेट, 700, 750, 800 रुपये रोज पडलाच पाहिजे. आणि त्या जर का 200 रुपये रोजानं निंदायला खुरपायला गेल्या, जशी ती स्लो लोकल चालते ना, पुढील स्टेशन कल्याण, कल्याण स्टेशनवर आलेली गाडी ही धीमी लोकल आहे. पुढे ती अंबरनाथ डोंबिवली स्टेशनापर्यंत थांबेल. या कोणच्या धीम्या लोकल. जर एखादी, आता काही काही बायांना लय काम करायला आवडतं, दुसऱ्याच्या घरी गेल्यानं तरी कपड्याच्या घड्या घालतील, झाडू मारतील. मग ती जर पुढं पळाली ना, ही हळूच खडा उचलते आणि तिला मारते. हे काग निम्या वाट्यानं केलंय का काय? अगं जरा बस, 2 घास खाय. आता हे कशाबद्दल बोलतोय मी किती कळलंय मला माहित नाही, पण ऐका.
ज्याचा आपण मेहनताना घेणार आहोत ते काम आपण शुद्ध पद्धतीने केलं पाहिजे. मग ऐका, मंदिर आहे देवीचं आणि तुम्ही सांगताय विठ्ठलाचं. अहो पण ऐका ना, जो विटेवर उभा आहे ना तो सुद्धा देवीच आहे. तुम्ही म्हणाल काय महाराज आम्ही का काय घेऊन आलो का काय? घेऊन म्हणजे पिशवी बाटली जेवायला? महाराज ती कशी देवी असेल? चला जनाबाई महाराजांकडं. जनाबाई महाराजांच्या घरी भगवान पांडुरंग परमात्मा दळण दळायला आला. जनाबाई महाराजांनी विचारलं का रे देवा कशाला आला? अगं जरी तू तर म्हणली ना ये म्हणून मी आलो. बरं आला तर बरं झाला, आला उपकार नाही केला, चल मला काम करू लाग. ज्या जात्यावरती जनाबाई महाराज दळायला बसल्या त्याच जात्यावरती जगाचा बाप दळण दळण्यासाठी बसला. आता मला सांगा आपल्यावानी जात वाढायला लागला असं का? निस्ता त्याने दृष्टिक्षेप टाकला सगळ्या धान्याचं पीठ. कळतंय तुम्हाला? आता ते काय जात वाढायचं काम आहे का? घरघंटी का बटन दाबान पा बरं वाजली का हिरण असं नाही. जनाबाई महाराजांनी जात खुंट्याला हात लावला. जनाबाई महाराज भगवान परमात्म्याच्या सोबत जात्यावरती दळण दळू लागल्या. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. वा, जनाबाई महाराज दळायला बसल्या. जात दगडाचे सावकाश सावकाश सावकाश. जात दगडाचं आहे, खुंटा लाकडाचा आहे, पण त्यामध्ये टाकले जाणारे दाणे हे दाणे नसून जनाबाई महाराज म्हणतात मोती आहे. मोती. मोती कळतोय ना? स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडला तो शिंपल्यात गेला तर मोती होतो, सापाच्या तोंडात गेला तर विष होतं. असा तो मोती. जनाबाई महाराजांची भाषा बघा. कारण दळायला कोण आहे? दाणे जाणार आहे का? मोती जाणार आहे ना. हे सगळे मोती कोणी तयार केले महाराज? पहा ना जरा एकदा. हे सगळे मोती महाराज. म्हणून मोत्याची पारख करा, मोत्याला किंमत द्या. नका भाऊ तिकडे, माझ्याकडे लक्ष द्या महाराज. आणि मग जनाबाई महाराजांनी दळण दळलं, देवानं दळण दळलं. रात्र झाली. अभिषेक महाराज आणि मग देव जायला निघाला. जनाबाई महाराज म्हणतात का रे तिथं जाऊ नये, तुला पडायचंच आहे ना. लोक आम्हाला आखली शिकवतात. महाराज घरीच जायचंय ना, उद्या इथंच प्रवचन आहे, झोपा. मग इथंच पड ना. तो म्हणला मी झोपल ग, पण तुझ्याकडं मला माझ्या झोपण्याची व्यवस्था दिसत नाही. कारण देव कशावर झोपतो? देव झोपतो शेषाच्या शयनावर. शेष म्हणजे नाग. साप खूप असा नाजूक असतो, हातात धरून बघा. पाहिल्या पळून जातो आपण, हातात कधी धरणार? आणि त्या गार गादीवरती माझा जगाचा मालक झोपतो. जनाबाईनं सांगितलं अरे देवा ही जरी झोपडी असेल ना, पण या झोपडीमध्ये माझ्या तुझ्याबद्दल प्रेम आहे. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद. आजही बघा सारवलेल्या ओट्यावर बसायला आनंदच वाटतो. पूर्वीच्या काळी दूध मिळत नव्हतं, चहाला लोक कोरा चहा प्यायचे. आता कोरा चहा पिण्यासाठी हॉटेलवर जातात. पूर्वीच्या काळी चुली होत्या, असं वाटत होतं कधी सिलेंडर घरी येईल. आणि आता चुलीवरचं खाण्यासाठी हॉटेलला जातात. काय माणसं महाराज, जुन्या प्रथा परंपरांकडे चाललीच. पूर्वीच्या बायका नऊवार लुगडं नेसायच्या आणि आत्ताच्या मुली हळदीला, त्या संगीताला,
त्या मेहंदीला लुगडं नेसतात शिवलेलं. म्हणजे जुन्या प्रथा. किती कळलं काय माहिती. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा जनाबाईच्या झोपडीमध्ये झोपले. अंगावरचा तो शेला काढून ठेवला, गळ्यातली सगळी अलंकार काढून ठेवली. भगवान परमात्म्याच्या अंगावरती जनाबाई महाराजांनी गोधडी टाकली आणि जगाचा बाप जनाबाईच्या झोपडीत झोपी गेला. पहाटे पहाटे त्या मंदिरामध्ये काकड आरतीची सुरुवात झाली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभी जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. उठा सकाळ जन उठिले. आवाजच नाही महाराज. मॉनिटर द्या ना. नारायण आनंदले मुनी जन तिनी लोक करा जे जयकार वाद्या जाग. मंदिरामध्ये सगळे बडवे आले. भगवान परमात्म्याच्या काकड आरतीची सुरुवात केली. आणि हे जसं उठलं ना महाराज. कधी कधी अशी येते आमच्यावर. लांब कीर्तन असलं, पहाटीच गेले, सकाळी दावचं असलं, घरच्याने नाही उठवलं, बाबा डायरेक्ट बाथरूम मध्ये तशीच बादली वतून घ्यायची. नो पूजा नो पाजा. निघाले हरे राम हरे राम. हे झोपेतून जसं भांबवलेला मनुष्य उठतो ना, ते उठलं ना. ते पितांबराचा शेला अलंकार सगळं घ्यावं की नाही. ती गोधडीच खांद्यावर टाकली. क्षणार्धात विटेवर जाऊन उभं राहिलं. आरती काकडा आरती सुरू झाली. नंतर मग काकडा ओवाळायला घेतला. भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे उवाळवा. आवाज एकदम साधा झाला. दादा कर ना काहीतरी एकदम क्लिअर कर जरा. मोकळा आवाज दे ना. लई कोबाकोची गरज नाही. निस्ता आवाज दे. जीव काढून बोलावं लागतं. सहज आवाज निघाला पाहिजे. सिस्टीम खूप चांगली आहे. दे आवाज दे. घाबरू नको. आणि मग काकडा ओवाळला महाराज आणि हजारो दिवे पेटवले भगवान परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी. नामदेव महाराज म्हणता सहस्र दीपे दीप कैशी प्रकाशले प्रभा. हजारो दिव्यांचा प्रकाश आणि तो काळा कुट्टा असणारा भगवान परमात्मा दिसला. सगळे म्हणले अरे याच्याकडे बघा. याच्या अंगावर असणारा पितांबराचा शेला गायब आहे. ही कुणाची तरी गोधडी दिसते. अरे बादशाहकडे तक्रार करण्यात आली. लगेच शिपाई गेले. देवाची चोरी झाली म्हणजे काय. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला वाईट वाटतं. काय ना उद्या कळन पंगत झाले. पण देवाबद्दल श्रद्धा आहे मला हे म्हणायचंय. देवाची चोरी कशी झाली जाऊ दे. मी माळकर नाही पण वर्गणी देतो ना. आणि मग सगळे त्या पंढरपुरामध्ये सगळ्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. नामदेव महाराजांचं घर तपासलं. जाता जाता शिपायांनी जनाबाईच्या झोपडीकडं पाहिलं. आत गेले. तिथं सगळा ऐवज पडलेला. लगेच जनाबाईच्या हातामध्ये बेड्या पडल्या. आणि मग आता एखादा महाराज चुकला, एखादा वारकरी चुकला का लोकांना लय गुदगुल्या होतात. महाराज तुम्हीच का ते कीर्तन करणारे. मग लोक तिला म्हणायचे का गं तू तर लय शहाणी होती ना. देव माझ्या घरी येतं मला दळू लागत ना आता. मग त्या जनाबाईला विचारलं चोरी केलीस. मुद्देमाल सापडलाय. तुला सजा देण्यात येणार आहे. काय म्हणले आता तुला सुळावरती देण्यात येणार आहे. पण तुझी शेवटची इच्छा काय सांग. पूर्ण करू शकतो आम्ही. ती म्हणली बाबा काही इच्छा नाही. आता मरायचंच आहे 5 मिनिटात. आणि शेवटची इच्छा काय पूर्ण करायची आता. पण एकदा मला त्याचं तोंड पाहू द्या ज्याच्यामुळे माझ्यावर चोरीचा आळा आला. त्या हाताला काढण्या घातलेला आहे. हातापायामध्ये बेड्या आहे. जनाबाई येते असं त्याला कळलं. 1 नंबरचा तो दाखवू चोर. त्याला कळणार नाही का. त्याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आपल्याला कोणाचा मिस कॉल आल्याशिवाय कळत नाही कोण कॉल करत होतं. पण त्याला निस्ता त्याचा विचार मनात आला की तिकडे कळतंय ध्यानात. महाराज लगेच त्याने खाली मान घातली.
चेहऱ्यावरती घाम जमा झाला, शरीर लटलट कापू लागलं देवाचं बरं. आणि जनाबाई येताना पाहिली आणि जनाबाईने सांगितलं, ए काळ्या, खाली काय बघतो, वरती बघ. अरे तुका चांगलाय, अरे विठ्या, रे विठ्या, मुळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. सती सावित्री चुडाल्याली, अरे तुझे निघाले मडेन, तुला पाहून काळ रडे. अरे तुका चांगलाय का विठ्या? तो म्हणलाय, बघ बाई तू काही म्हण, पण हे सगळं मी काय हेतू पुरस्कार केलं. ते पोलीस इतके मारतात ना चोरांना, तरी ते म्हणते साहेब चुकून झालो. चुकून 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 पोत कशी येईल आपल्या हातात. जनाबाई महाराज म्हणतात, अरे तुका चांगला आहे का? ओव्या गाऊनी स्वरात दाशीजनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्या भरी. हे देवा, मात्र जनाबाई महाराज त्या भगवान परमात्म्याला आर्ततेनं हाक देतात, देवा असा कसा पांडुरंगा माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर, कुठ गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. आता ऐका आपलं काय चालू आहे. विटेवर उभा आहे तो देव, मात्र जनाबाई त्या देवाला म्हणते, आई तो कोण आहे? विठोबा. त्याला जनाबाई म्हणते, विठाबाई ऐका बरं, मला सख्खी बहीण नाही बरं का सांगतोय मी, लक्ष देऊन ऐका. मला सख्खी बहीण नाही आणि मी लहान. आईची अपेक्षा होती शेवटची तरी मुलगी होईल, पण मी झालो. म्हणजे माझं लग्न होईपर्यंत आई मला आग काग करायची, शिवे इकडे ये ग. मला ते लय विचित्र वाटायचं महाराज, पण नंतर मला कळलं हिचा प्रॉब्लेम काय. आता मी आग आहे का? मी पुरुष आहे, पण आई मला निर्देश करताना म्हणायची इकडे ये ग, एवढं पाणी फेक ग. जसं आईचा भाव माझ्या प्रती एका मुलीमध्ये बघण्याचा होता, तसा जनाबाईनं विठोबामध्ये विठाई पाहिली. आणि महाराज माझे तुकोबाराय सुद्धा म्हणतात, प्रमाण तुकोबारायांचे की नाही मला संभ्रम झाला, पण ऐका महत्वाचा मुद्दा घ्या. म्हणजे श्रीगुरु तुकोबाराय त्या भगवान परमात्म्यामध्ये देवीला बघतात. एवढंच नाही, आपण देवीचं काय घालतो बाबाजी? आपण देवीचं काय घालतो? लहान मुलं करतात तो गोंधळ यागळा, आणि आपण देवीचा घालतो तो गोंधळ यागळा. माझ्या नाथ बाबानं सुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याचा गोंधळ घातला. बरं तो गोंधळ कधी? ऐका. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. गोंधळ घातला जातो आत्याबाई कधी? आषाढी, कार्तिकी. बरं गोंधळाला लोक जातात कुठून? सगळ्या महाराष्ट्रातून. आमच्या निवृत्ती दादाकडून त्र्यंबकेश्वराहून पालखी जाते कुठं? गोंधळाला. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची कुठून जाते? आळंदीवरून. जाते कुठं? गोंधळाला. माझ्या श्रीगुरु तुकोबारायांची पालखी जाते देववरून. बरं जाते कुठं? पंढरपूरला. कशाला? मुक्ताबाईची येते कुठं? गोंधळाला. आमच्या शेगावच्या गजानन महाराजांची येते कुठं? गोंधळाला. आणि हे सगळे गोंधळाला येतात. आणि पंढरपुरामध्ये काय घालतात? गोंधळ. खेळ मांडियेला वाळवंटी गाये, खेळ मांडियेला वाळवंटी गाये, नाचती वैष्णव भाये रे. क्रोध अभिमान केला पावटणे, एकमेकाला गती पाये रे. आणि मग तिथं गोंधळ म्हणतात. पण गोंधळ घालायचा बाबा मंडप पाहिजे. गोंधळ घालायचा म्हणजे मंडप, म्हणजे मांडव पाहिजे की नाही? मंडप दिला सरपंच साहेब. कसा?
स्वर्ग मृत्यू पाताळ, किती मोठा गोंधळ असेल. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. आणि ते आपण त्या कडाकण्या बांधतो बघा, ते ऊस उभे केल्यावर ते चौरंगावर तुम्ही करतात ना ते काम का आम्ही करतो का. ते कडाकण्या असे त्याच्यात त्या सुतळी घालून त्याला म्हणतात फुलवारा. पण इथं फुलवारा बांधला तो नाही, चारही वेदांचा फुलवारा बांधिला हो. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, 4 वेद. आणि गोंधळी म्हणजे ते आपले नाही, पेल गोंधळी नाही ते. अंबाबाई लाड लाड ये ग, मुस्काट हाणलं अंबाबाईला बोली तू लाड लाड. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. आठवलं मला ते बरं का. ऐका महाराज, ते गोंधळी कोण. शुक सनकादिक गोंधळी. शुकमुनी सनकादिक गोंधळी नाचतात सोहम मेली. उदो उदो शब्दारळी. महाराज हे असे पट्टीचे गोंधळी ना महाराज. श्री गुरु तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहतात. ऐका बरं, आता आपण अभंगात प्रवेश करतोय 8:15 वाजता. आणि तुकोबारायांना त्या भगवान परमात्म्यामध्ये देवी दिसते. तुकोबाराय देवीचे भक्त नाही बरं, तुकोबाराय भक्त आहे भगवान पांडुरंग परमात्म्याचे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल हित गोत चित, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाचे, विठ्ठल कुळीचे दैवत. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल आमचं कुळीचं दैवत आहे. आता आपलं कुलदैवत काय सरपंच, खंडोबा. आपलं कुलदैवत काय मावशी, खंडोबा. आपली कुलदेवी ज्याची त्याची ज्याच्या त्याच्या कुळानुसार आहे. आमची कुलदेवी आहे तुळजापूरची भवानी माता. आणि कुलदैवत उभ्या महाराष्ट्राचं काय आहे, खंडोबा. पण श्रीगुरु तुकोबाराय म्हणतात आमचं कुलदैवत आहे भगवान विठ्ठल. मात्र मी काही संतांच्या सानिध्यात गेलो. कुळीची हे कुळदेवी, देवी कुळीची हे कुळदेवी, देवी कुळीची हे कुळदेवी. केली ठावे संतांनी, संतांनी ठावे केली. कुळीची हे कुळदेवी. आमच्या कुळाची कुळदेवी आम्हाला माहीत नव्हती. आपल्याकडे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची जागजागी केंद्र आहे. तिथे गेल्याच्या नंतर ते आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतात आपला कुलधर्म काय, आपलं कुलाचार काय, गुढीपाडवा कसा केला पाहिजे, बैलपोळा. म्हणजे ते आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतात. आणि ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांना कुळदेवी सुद्धा सांगतात. तसं श्री गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला संतांनी कुळदेवीची ओळख करून दिली. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल हित गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल आमच्या कुळीचं कुळदैवत आहे आणि हीच कुळदेवी आम्हाला ठावे केली संतांनी. हो ऐका, जीवनामध्ये संत खूप महत्वाचे. 3 गोष्टी दुर्लभ आहे सरपंच महाराज. 1, भारतामध्ये नरदेह मिळणं दुर्लभ आहे. क्रमांक 2, आपल्या जीवनामध्ये संतांची भेट होणं दुर्लभ आहे. आणि क्रमांक 3, आपल्याला मुमुक्षत्व म्हणजे वैराग्य निर्माण होणं दुर्लभ आहे. आपल्याला वैराग्य निर्माण होतं मसंखाईत, अमरधाम शुद्ध भाषेत. आपलाच मित्र मेलेला असतो, काल आपण सोबतच लागणारा असतो, एकाच टेबलावर जेवायला बसलेला असतो आणि तिथेच आपल्या गप्पा होतात. आणि सकाळी आपल्याला लगेच स्टेटस दिसतं, भावपूर्ण श्रद्धांजली. वाईट वाटतं, चहा पित नाही, आंघोळ करतो लगेच जातो. त्याला स्मशानात नेलं जातं, त्याचं प्रेत जळतं नाही, इकडं आपण पुडी मळतो. काय वैराग्य. सगळ्या गावाला सांगतो काल सोबत होतो आम्ही, एकाच टेबलावरती आम्ही जेवण केलं, काल सोबत होतो आम्ही. आणि महाराज तिथून निघाले
घरी काय केलंय जेवायला? कळलं का वैराग्य? ओ वैराग्य श्री गुरु तुकोबाराय म्हणतात, नाही वैराग्य सोपा रे. नाथ महाराज म्हणतात, अनुताप जीवनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मृत्यू समीप. दररोज आपल्याला कळलं पाहिजे, मला एक दिवस मरायचंय. घरी येतो का नाही? कीर्तन करून घरी जातो का नाही? गंज वाट पाहत असतील, आणतील पाकिट. पण आपण नाही गेलो. मग येत आहे तुमच्या लक्षात? मला काय म्हणायचं आहे, संतांची भेट होणं दुर्लभ आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगूनच जातो आज, ऐका. कीर्तनकाराला संत म्हणू नका. त्याला थोडं बोलता येत असेल, रडवता येत असेल, हसवता येत असेल, त्याला गाता येत असेल, फार फार तुम्ही त्याला कीर्तनकार म्हणा, पण त्याच्याकडून गळ्यात माळ घालू नका. जाहीर बोलतोय, कीर्तन ते 2.5 लाख निसते त्यांचे सबस्क्रायबर आहे. म्हणजे पडल्या पडल्या किमान लाख लोक पाहणार आहे. जबाबदारीने बोलतोय, कारण मी लहानाचा नाही, मी मोठ्याचा आहे. बरं ऐकून घ्या. का कीर्तनकाराकडून माळ घालू नका? आता तुम्हाला जो वैताग तोच आम्हाला. साखर आणा आणि तेल आणा, आता याच्यापेक्षा वेगळं काय? गुरु असा करा. बाबा बसले इथं, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. पाणी पिताना लोक काळजी घेतात, बिस्लरीच आहे का? महाराज लोक बिस्लरी आहे का? बिस्लरी. जर आपण सामान्य व्यवहार करताना इतकी काळजी घेतो, तुम्हाला गुरु करायचे आहेत ना महाराज. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्ती पारायण गाथामूर्ती श्री गुरु रामभाऊ महाराज राऊत, ज्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रति अवतार मानतात, त्यांच्याकडून माळ घाला. कीर्तनाचा 1 रुपया घेत नाही ना आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही. कळलं तुम्हाला? गुरु करायचं असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन झालं नाही का लोक आदरणीय हरिभक्ती पारायण गुरुनाम गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांचं दर्शन घेतात, त्यांच्या रूपामध्ये माऊलीला बघतात, त्यांना गुरु करा. नाही तुम्हाला यांच्याकडे जायला जमत, तुमच्या घरामध्ये 70 रुपयाचा गाथा आहे, त्या गाथ्यावरती माळ ठेवा, 11 अभंग वाचा, हातानं आपल्या गळ्यात माळ घाला. श्री गुरु तुकोबाराय तुमचे गुरु, तुकोबाराय तुमच्याशी बोलतील, पण दररोज गाथा वाचला. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीवरती माळ ठेवा, माळ गळ्यात घाला. ज्ञानेश्वरीच्या दररोज 50, 55, 100 ओळ्या वाचा. ज्ञानोबाराय तुमच्याशी बोलतील, पण कधी कधी ज्ञानेश्वरी वाचली तर. नाही वाचायला जमत, त्र्यंबकला जा, विश्वगुरु निवृत्ती दादांच्या समाधीवर माळ ठेवा. हे कशा करता बोलतोय? कारण संतांची भेट होणं दुर्लभ आहे. पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे, कोण दाटले पुढे. परत आलं तिथंच, परब्रह्म सावळे. मग संतांनी काय केलं? परब्रह्माची भेट घालून दिली. ते परब्रह्म कोणतं? संतांनीच देवीची ओळख का करून दिली? ऐका, कारण संत भेट दुर्लभ आहे. बहुअवघड असे संत भेटी आहे संत भेटी परी जग जेठे. या मृत्यू लोकामध्ये संतांची भेट होणं दुर्लभ आहे, पण संत भेटले. संतांनी आपल्याला भगवान परमात्म्याची ओळख करून दिली आणि संताविना प्राप्ती नाही. संताविना कशाची प्राप्ती नाही? काय काय लोक लग्न जमेपर्यंत माळ घालतात. पोरगा माळकरी म्हणले, माळकरी हाय बरं का अशी. बाबा आमचं पोर माळकरी, मग काय करू? आमची माळ त्याला पण देऊ का? मला म्हणायचं काय ऐका, संताशिवाय देव भेटू शकत नाही. संताविना प्राप्ती नाही. आईसे वेद देती वय. कशाची प्राप्ती नाही? पैशाची का? बायकोची, शेतीची, गाडीची नाही. देवाची प्राप्ती संताशिवाय होऊ शकत नाही. आणि जर ते ज्ञान तुम्हाला पाहिजे तर संताशिवाय प्राप्ती नाही. ते ज्ञान पायगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जसं निकाल प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला वकिलाची गरज आहे, तसं देव प्राप्त करून घेण्याकरता संतांची गरज आहे. म्हणून तुकोबा बरवे झालो शरण गेलो. आपला आवडता राग बरं हा शंकरा.
उगविलो संकटी रूप पाहता लोचनी. तुकोबाराय म्हणतात, अहो कुळदेवीची ओळख संतांनी करून दिली, पण मी त्या देवीला शरण गेलो हे बरं झालं. आपण म्हणतो ना बरं झालं बरं का, बरं झालं तिथं जमलं नाही. हे पटकन गुदगुल्या वाटत तुम्हाला. बरं झालं बरं का त्यांच्याशी गरबा केला नाही. मग बरं झालं म्हणजे झालं काय. आपण म्हणतो ना, आता ऐका बरं नीट, मराठी स्पेशल आहे माझा, नीट ऐका. बरं झालं हो, गायला वासरू झालं, हे बरं झालं, हे चांगलं झालं. पण बरं झालं त्यांच्याशी संबंध केला नाही, हे कसं बरं झालं. हे बरं झालं का काय. आता घरी गेल्यावर कळलं. लक्ष द्या माझ्याकडे ऐका. श्रीगुरु तुकोबाराय म्हणतात, बरवे झालो शरण गेलो, गेलो शरण झाले बरवे. बरं झालं शरण गेलो, कारण माझ्या आयुष्यामध्ये येणारी संकट सगळी क्षणार्धामध्ये दूर त्या देवीने केली. कारण संकट दूर करण्याचं काम कोण करतं. पाटील, मग सरपंच, मग चेअरमन. संकट दूर कोण करतं ताई. खरं सांगा सगळ्या महिला माझ्याकडे बघा, तुम्ही इतक्या नाराज का आहे हो. महिन्याला 1500 मिळतात तरी तोंड सोडून दिले. 50 रुपये रोज, काही काम नाही तुम्हाला. काय आहे काय काम कर. सगळे माझ्याकडे बघा, बैठे बैठे सावधान सावधान झाले हो. ऐका ना ताई, माझ्याकडे बघा. कोरोनाचा काळ आला, आता नको. कोरोना आला, 5 वर्ष झाले त्याला, 1 कोरोनाची झाली. कोरोनाचा काळ आला. खरं सांगा, तुम्हाला तुमच्या भावाची आठवण येत होती का. येत होती का. अरे हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, माईक द्यावं त्यांना. अहो ताई, कोरोनामध्ये भावाची आठवण येत होती का. नाही. बापाची नाही, बहिणीची नाही, दाजीची. मग ते गाणं कसं काय होतं, लय आठवण येते दाजी. ऐका, विनोदाचा भाग सोडा, माझ्याकडे बघा. कोरोनामध्ये देवाची आठवण येत होती, पण नातेवाईकांची येत. आणि आता कोणाची येते. किती लबाडे आपण. म्हणजे संकट आल्यावर, मला हे म्हणायचं आहे, संकट आल्यावर कोण आठवतं. काय महाराज लोक देवाची प्रार्थना करायचे. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासाची, तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासावीच रूप, दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. त्या काळामध्ये आपला मायबाप कोण होता. तो होता नाही का. घरातच सोसला रे रात्र दिन कारावास, आम्हा खुणावते बग चंद्रभागेची रे रेत, गोड लागणारे घास. गोड लागणारे, गोड लागला असं कर ना भाऊ. गोड लागणारे घास, गोड लागना शिवार. मला लय कोरोनाच्या काळात लग्न लावायला गावात पाटील या म्हणायचे, आणि ते परत माझ्याकडे द्यायचे, लाटलं द्यायचे. टाळी लागली का वाजवा. ते कोरोना गेल्यावर लोक परत बिचलले मारत, येड्यासारखं करायला लागले. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. ऐका महाराज, संकट आल्यावर आपल्याला आठवण येते ताई कुणाची. देवाची. त्या काळामध्ये आपल्याला कुणी वाचू शकत नाही. ज्या वेळेला कौरव आणि पांडवांमध्ये द्यूतकर्म खेळलं गेलं, आता पांडव हरलेले आहे,
जिंकले, उठून जावं की नाही. पण त्या जुगाऱ्यांची अशी कथा आहे महाराज, बायकांच्या गळ्यातले मंगळसूत्र मोडतात, बायकांनी ठेवलेले चोरून डब्यातले पैसे काढून नेतात, पण खेळतातच. त्यांना असं वाटतं पुढचा डाव माझा आहे, पुढचा डाव माझा आहे. पांडवांनाही तसंच वाटलं आणि पांडवांनी हार पत्करली नाही. पांडव म्हणाले थांबा, अजून एक डाव खेळायचा आहे. ते म्हणले अरे पण तुमचे काय नाही, आता हरलेले आहात तुम्ही. म्हणले नाही, आमच्याकडे एक अशी वस्तू आहे जिच्यावरती आमच्या 5 जणांचा हक्क आहे आणि तिचं नाव पांचाली. स्वतःच्या बायकोला डावावरती पांडवांनी लावलं, फासे टाकले गेले, फासे पडले आणि महाराज पांडव पुन्हा एकदा हरले. हरले काय ध्यानात घ्या, काय हरले ते? निस्ते हरले नाही, बायकोला हरले. किती लाजिरवाणी गोष्ट आहे महाराज, बायको डावावर लावली, हरले ते आणि हरले महाराज. आणि मग आता ती क्षणार्धामध्ये त्या कौरवांची झाली. त्या दुर्योधनानं आपला भाऊ दुःशासनाला सांगितलंय, ए दुःशासना जा, तिला ओढत आण. आणि आपलं धोतर वरती केलं, उघडी मांडी केली, सांगितलं तिला माझ्या मांडीवर आणून बसव. दुर्दैव त्या द्रौपदीचं, रजस्वला होती, एक वस्त्रनारी होती. सांगितलं भाऊजी, वहिनी ही आईच्या समान असते, माफ करा मला, मला स्पर्श करू नका. द्रौपदीचे केस पकडले आणि भर सभेमध्ये तिला ओढत आणलं. त्यावेळेला तिने आपल्या 5ही नवऱ्यांकडे पाहिलं. बरं एक होता का तो? एक होता का? बरं 5 म्हणजे काय, आपल्यासारखे नव्हते ते. तुआ संग्रामी हरू जिंकिला, शंकराला सुद्धा हरवलं होतं, इतके विद्वान होते बाबा. वाघासारखे नाही, सिंहासारखे 5 पती. पण ज्या वेळेला तिनं आपल्या नवऱ्यांकडे पाहिलं, अनेक वचनानं बोलतो बरं, कारण एक नव्हता ना, आपल्या 5ही नवऱ्यांकडे पतीकडे तिनं पाहिलं, त्या सगळ्यांनी खाली माना घातल्या. मग तिला वाटलं जाऊ द्या, नवरे कामाला येत नाही, आपला सासरा बसला इथं. कोण? भीष्माचार्यांकडे पाहिलं, पण ते भीष्माचार्यांनी सुद्धा तिला दाद दिली नाही, कारण ती जेवत कौरवांच्या घरी होती. म्हणले आपण यांचं खायचं, हिच्या बाजूने नाही का जायचं, म्हणून खाताना काळजी घ्यायचा. मी आधीच विचारते, पंगत कोणाकडे? माळकरी का ते? तुळस आहे का त्यांच्या दारात? घरात माळी का त्यांच्या? पापड चटणी दिली का? पापड चटणी ऐका बरं, विनोदाचा भाग सोडा, माझ्याकडे बघा. महाराज त्यांनी सुद्धा शर्मेनं खाली मान घातली. मग आता तिच्या मनात विचार आला, अरे आपल्याला कोण वाचवणार रे आता? पण ऐका, आणि त्या दुःशासनाने तिची साडी ओढायला सुरुवात केली. आणि मग तिने, आता तुम्ही सुद्धा सगळ्या लयच लयच आलं जीवावं. कोणाला फोन करतात? कृष्णा धावरे लवकरी, आले विघ्न निवारी, हरी तू आमुचा कैवारी, आले निघ्न निवारी. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. पण ज्या वेळेला ते साडी ओढत होते ना, त्यावेळेला द्रौपदीचे 2ही हात आपल्या छातीवरती होते. इज्जत वाचवण्याचा, लाज वाचवण्याचा ती प्रयत्न करत होते. त्या भगवान कृष्णाने विचार केला, तावडे मला आवाज दिला तू ग, पण अजूनही तुला वाटतंय का तुला वाचवू शकशील, म्हणून तुझे हात तुझ्या छातीवर. मग तरी देव यायला तयार नाही महाराज. मग तिला वाटलं आता याला कसं ब्लॅकमेल करता येईल वा, म्हणून तिने आपल्या वक्षस्थळावरचे हात काढले, समोर हात केले आणि भगवान कृष्णाला पाचारण केलं. तुम बिन मोरी, तुझ्याशिवाय माझी कोण खबरले, कोण माझी काळजी करीन, गोवर्धन गिरीधार. ये दादा, अरे तुझ्याशिवाय माझी काळजी या जगात कुणालाच नाही. मग कृष्णानं यायला उशीर केला. मग तिची अवस्था सांगते, बरी सभा में द्रौपदी ठरी, लाज रखो तुम मोरी, गोवर्धन गिरिधार. तिनं गोवर्धन गिरिधारी म्हणल्यावर यानं गाडी काढली, ते गोवर्धन पर्वतावर जाऊन बसलं. कारण ही काय म्हणली,
गोवर्धन गिरीधारी हे त्या पर्वताका गेलं. परत ती म्हणली अरे काय येत नाही दादा, किती कॉल केले याला. परत तिनं दुसरा कॉल केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. ते तिथून निघालो परत. हे कुठं आलं? द्वारकेला. वेळ का सखया लावियेला दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले देवा. कुठं तू अडकलास रे, काय कामामध्ये गुंतलास. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियाला. अरे तू तर म्हणतो ना संकट आल्यावरती मी येतो, हाके सरशी उडी धावून या स्तंभ पोडी. म्हणून तू तुझं वाक्य पूर्ण कर. दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. अरे आता मी काय पाप केलं का पुण्य केलं पाहू नको. नको पाहू केले पाप पुण्य. आणि महाराज लगेच तो आला. आला म्हणजे काय माणूस बिनूस होऊन नाही आला. तिच्या कमरेवरची साडीच्या निऱ्या ओढल्या जायच्या ना, त्याच कमरेभोवती गुंडाळलं जाणारं वस्त्र माझा भगवान परमात्मा झाला. आणि ते कौरव ती साडी ओढत राहिले. मात्र त्या साडीवरती त्या कौरवांना चित्र दिसत होते. दुःशासनाला कसं मारलं जात होतं, दुर्योधनाला कसं मारलं जात होतं, कसा कौरवांचा संहार होत होता, हे सगळे चित्र त्या साडीवरती त्या कौरवांना दिसू लागले. मला म्हणायचं काय, संकट निवारणारा या जगामध्ये भगवान परमात्म्याशिवाय दुसरा कुणी नाही. भगवान परमात्म्याचे अवतार संकट निवारण करण्याकरता होतात, हे मी प्रस्तावनामध्ये सांगितलं. म्हणून श्री गुरु तुकोबाराय म्हणतात, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी. शरण शब्दावरती बोलतो आणि थांबतो. ऐका, शरण जावं माणसाने. आता आपलं अभंग चिंतन चालू आहे ना, म्हणून या शरण जावे. ऐका, शरण जावं जीवाने. नीट ऐका बरं का, शेवटचा मुद्दा एवढा ऐकला ना कीर्तनाचं सार्थक झालं. तुम्ही खूप माझ्यापेक्षा वयानं जास्त आहात, पण आता इथं उभं राहिलं का बोलावंच लागतं, म्हणून तरी ऐका. शरण जीवाने जावं, पण कुणाला शरण जावं? जीवाने जीवाला शरण जाऊ नये. म्हणजे मी तुमच्या पाया पडू नये, तुम्ही माझ्या पाया पडू नये. कारण तुम्हालाच अजून तुमचं काय उमजत नाही आणि मलाही माझं काय उमजत. किती करते काय म्हणजे ऐका नाही. जीवाने जीवाला शरण जाऊ नये. मग जीवाने काय करावं? जीवाने संतांना शरण जावं. जीवाने देवाला शरण जावं. कारण देवाला शरण गेला तर जीव मुक्त होणार आहे. संतांना शरण गेला तर जीवाला देव कळणार आहे. आणि जीव जीवाला शरण गेला तर तो मातीत जाणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जीवाने जीवाला शरण का जाऊ नये? एक अगदी स्पर्श करून जातो. आमच्या व्यवहाराकरता आमच्या म्हणतो, नाशिक रोडवरून एक व्यापारी निघाला. जुन्या काळातला दृष्टांत आहे. त्या काळात काही गाड्या बिड्या नव्हत्या. अभिषेक महाराज घोड्यावरती बसला. व्यापारी होता. धोतर, पायात कोल्हापुरी चप्पल, डोक्याला मुंडासं, अंगामध्ये बंडी, त्याच्यावरती जॅकेट, बोटात अंगठ्या, गळ्यात साकळ्या, असं सोनं नाणं घेऊन तो व्यापारी नाशिकवरून निघाला. सिन्नरमध्ये आला आणि एका चोराने त्याला पाहिलं. ऐका हो, चोराने त्याला पाहिलं. म्हणले मुद्देमाल तर यांच्याकडं खूप दिसतोय, यांना धरलं पाहिजे, पण असा डाका टाकला तर आपल्याला लोक मारतील. म्हणून त्याने पण एक घोडा घेतला आणि व्यापाऱ्याचं रूप घेतलं. बेंटेकच्या अंगठ्या घातल्या, गळ्यात बेंटेकच्या चैनी घातल्या, जॅकेट बिकेट लगेच निघाला. राम राम. सिन्नरच्या पुढे आले. करे घाटात झाली भेट त्यांची. राम राम. कुठले व्यापारी तुम्ही? म्हणले आम्ही परभणीचे व्यापारी, नाशिकला राहतो. तुम्ही कुठले? म्हणले आम्ही मूळचे नाशिकचे. कुठं निघालात? काय नाही म्हणले, संगमनेरला कपडा स्वस्त भेटतो, तिकडे मी जरा व्यापार करण्याकरता चाललो. म्हणले मलाही संगमनेरलाच यायचं आहे. मग दोघं निघाले आणि सायखिंडी फाट्यावर मुक्काम अंधार झाला आणि मग मारुतीच्या मंदिरात ते मुक्कामाला राहिले. भल्या पहाटे तो नाशिकचा खुद्द व्यापारी उठला. ऐका, इकडे बघा, माझ्याकडे बघा, सगळे माझ्याकडे बघा. नाशिकचा व्यापारी भल्या पहाटे उठला. हापशावरती आंघोळ करण्याकरता गेला, हातपंपावरती स्नान संध्या त्याची सगळी आटोपली. ह्या चोराला रात्रभर झोप नाही. हा कधी झोपन आणि याचं साहित्य मी कधी.
म्हणून हा आंघोळीला गेला. त्याच वेळेला हाही उठला आणि बहिर दिशेला गेला. त्या वेळेला त्या व्यापाऱ्यानं आयडिया केली, सगळं सोनं नाणं याच्या उशाला घालून दिलं. आणि हा गेला आणि त्याची गोधडी उचक, त्याची फतरली उचल, त्याची उशी उचक, आमकं कर तमकं कर, गोड्याचा ते सगळं बघ. आणि परत तो आंघोळ करून आला आणि मुद्दाम लगेच आळत दिला, मी आलो आंघोळ करून. सकाळ झाली, म्हणले आपण काय व्यापारी नाही, संगमनेरला जाण्यात मजा नाही, याला विचारलं पाहिजे बाबा नेमकं सोनं नाणं ठेवलं होतं कुठं. म्हणले का हो बोलू का तुम्हाला? म्हणले बोला ना महाराज. म्हणले मी व्यापारी नाही बरं का. म्हणले तुम्ही मला राम राम केला तेव्हाच मला कळलं तुम्ही व्यापारी नाही. पटतंय का तुम्हाला? प्रमाण देऊ का? नाथ बाबा म्हणतात वांझुटी बाई आहे, वांझुटी. पण मग तिला लय बायका म्हणायच्या तुला बाळवत नाही बाळवत नाही. म्हणून तिनं सांगितलं गावालाही दाखवून देते मला दिवस कसे जातात. म्हणून ती महिन्याचं पोट, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं, बरं 8 महिन्याचं पोट जसं दिसतं ना तशा चिंध्या गुंडाळायची. बरं आता 9 महिन्याचं पोट झालं, 9 दिवस पूर्ण झाले, आता काय पडन? आता बाळ येईन का? हे मी नाही म्हणत. वांझेली दाविले गर्भार लक्षण बांधुनी चिरगुट वाथयाला. पोटावर किती चिरगुट बांधले, बाळ होईन का? म्हणले लक्षणं लगेच कळतात. म्हणजे ही गरोदर आहे पण खरी, हा व्यापारी आहे पण खरा. म्हणले तुम्ही राम राम केला ना तेव्हाच तुमची खानदान कळले मला तुम्ही कोण आहे. म्हणले एक प्रश्न आहे राव तुम्हाला. म्हणले काय? तुम्ही आंघोळीला गेले, मी तुमचे सगळं आथरून चेक केलं, ते सोनं अंगठ्या कुठं ठेवलं होतं? म्हणले तुमच्या उशाला. माणसाचं असंच आहे, माणूस स्वतःकडं पाहत नाही, कायम दुसऱ्याकडं पाहतो. जसं त्या व्यापाराला प्रवासामधला तो चोर लक्षात आला तसे आपल्याला परमार्थ करताना येणाऱ्या अडचणी लक्षात आल्या पाहिजे. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने देवाला शरण जावं असा देव तुकोबाराय म्हणतात. श्री गुरु तुकोबाराय म्हणतात आसी देवी आम्ही आणि येला रूपा बळे. रूपा बळे आणि याला, तो रूपाला यायला तयार नव्हता पण आम्ही बळच त्याला रूपाला आणलं करुणी खळे. हरिदासी. खळ शब्दाचा अर्थ इथं सरपंच महाराज वाईट नाही घ्यायचा. जे खळांची खळ ते खळ म्हणजे वाईट, हे खळ म्हणजे हट्ट. आम्ही त्याच्याजवळ हट्ट धरला, देवा तुला आता यावंच लागेल. त्याने सुद्धा सांगितलं मी येणार. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे यदा यदा हि धर्मस्य. देवानं सांगितलं मी येणार आणि तो आला. आणि याला रूपा बळे. रूपा बळे आणि याला बळच. काय काय माणसांना कीर्तनाला यायला काय इंटरेस्ट राहत नाही. चाल रे म्हणले कीर्तन झाल्यावर जेवण आहे असं आहे का, चला. आणि याला रूपा बळे. करुणी खळे हरिदासी. जे संत आहे हरीचे दास आहे त्यांनी देवाला हट्ट केला आणि मग तो रूपाला आला. आणि मग तुकोबाराय म्हणतात मी त्या देवीच्या समागमामध्ये गेलो. रखुमाये विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. संत स्वागतासाठी सन्माननीय संभाजी पंढरनाथ गुंजाळ, दगडू कचरू गुंजाळ, संतोष किसन गुंजाळ, सन्माननीय हरिभक्तपरायण पंढरनाथ रंगनाथ गुंजाळ, संजय किरोजी गुंजाळ, बाबासाहेब नामदेव गुंजाळ, प्रदीप बादशाह गुंजाळ, हरिभक्तपरायण बन्सी महाराज गुंजाळ यांना विनंती करतो आहे आपण महाराजांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. विठोबा रखुमाये, 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 हरे विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये,
सुखदेव महाराज गुंजाळ, बन्सी महाराज गुंजाळ, उपसरपंच अमोल गुंजाळ पुढे हार घालण्यासाठी. बन्सी महाराज गुंजाळ, ॲडव्होकेट सुखदेव महाराज गुंजाळ, उपसरपंच अमोल भाऊ गुंजाळ. विठोबा रखोमा विठोबा रखोमा विठोबा रखोमा विठोबा रखोमा विठोबा रखोमा विठोबा रखोमा कमिटमेंट केल्याप्रमाणे अगदी 9:15 सेवा थांबवली. एकच मिनटं मी तुमचा घेणार आहे. या ठिकाणी गायनाचार्य आमचे भारत महाराज गुंजाळ, आपल्या मायाताई साबळे, माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण आचार्य शुभम महाराज कराड. महाराजांनी नुकतीच संस्थेमधून 2 नंबर क्रमांकानं कीर्तन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. आचार्य पदवी महाराजांनी बहाल केलेली आहे. आमचा दुपारी सहज फोन झाला, त्यांना मी आग्रह केला, ते कीर्तनाला आले. मृदुंगाची साथ ज्यांनी दिली आदरणीय हरिभक्तीपरायण अभिषेक महाराज यांच्यासाठी जोरदार प्रेमानं टाळ्या. विनेकरी महाराज, चोपदार, ही सर्व माझ्या बाल भजनी मंडळातील सगळं मुलं आणि मुली या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या पायावरती नतमस्तक होतो. करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, किंबहुना केले धर्मकीर्तन तुमचे सिद्धी नेले, येथे माझे उरले पायिकपण. ज्यांनी मला ही सेवा करण्याचं सौभाग्य या ठिकाणी प्राप्त करून दिलं, आपल्या गावचे महामहिम लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्री अमोलभाऊ उर्फ नरूभाऊ गुंजाळ यांच्यासाठी जोरदार टाळी होऊ द्या. या मळ्यातल्या सगळं मंदिरासाठी देणगी देणारे, अन्नदान करणारे सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि झालेली सेवा विश्वगुरू निवृत्तीदादांच्या चरणी समर्पित करतो, लक्ष्मी आईच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या गुरुस्थानी असणारे बन्सी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. या सगळ्या कीर्तनाचं चित्रीकरण ज्यांनी केलं असे माझे बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण दीपक दादा कोल्हे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. दादांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.